नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण गोकुळगावचा गणेशोत्सव, 1.5 दिवसाचे गणपती बाप्पा, तसंच या उत्सवातील जी मजा धमाल मस्ती बघणार आहोत. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये 1.5 दिवसाचं विसर्जन देखील बघणार आहोत. कोकणातील गणेशोत्सवाचा मंत्रमुग्ध करणाऱ्या या जगात आपले सर्वांचं स्वागत आहे. येथे परंपरा आणि उत्सव अखंडपणे मिसळतात, खरोखर अद्वितीय वातावरण तयार करतात. तर संध्याकाळ होताच रंगबिरंगी दिवे, सुंदर अशी सजावट आणि आनंदी संगीताच्या आवाजाने सगळे मंत्रमुग्ध होऊन आता आपल्यासमोर दिसत आहेत. कुटुंब आणि मित्र एकत्र जमतात. प्रत्येकजण आपापल्या सुंदर कलाकुसरीने गणेश मूर्तीसमोर आपलं नृत्य सादर करते. तर अशा या कोकणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या कोकणातल्या एका सुंदर अशा गावामध्ये, गोकुळ गावात, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा थोडा मोठा होईल, पण आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओचा आनंद घ्या. शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा. चॅनलवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, फार मोठा शेअर देखील साजरा होतो. चला मोठ्या श्रद्धेने देखील साजरा केला व्हिडिओचा आनंद घेऊ. आणि आपल्या कोकणातल्या जे नाच असतात, कारण आपण जे आपल्या पद्धतीने केले जातात, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे त्या घरामध्ये गणपतीची गाणी आणि आपले पारंपरिक वाद्य याच्या तालावरती आपण ठेका धरत आणि अतिशय आनंदाने, उत्साहाने लहान थोर आणि तसेच स्त्रिया, मुलं मुली हे सगळेजण ह्या उत्साहाचा आनंद घेत असतात. तर आपण ह्या गावच्या आता आपण हा जे बघूया, आपण महिला वर्ग पण आपल्याला इकडे या बाजूला दिसतं. गणपतीची पारंपरिक गाणी आणि आपली वाद्य याच्यावरती प्रत्येक आपण एक थोडासा व्हिडिओ बघूया. व्हिडिओ मोठा होईल पण तो शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा.
तर मंडळी आता पहाट झाली आणि आता आपला आजचा दिवस आहे तो विसर्जनाचा. गणपती बाप्पा निघाले आहेत त्यांच्या गावाला. तर आता गावाच्या बाहेर आता सगळे गणपती बाप्पा आणि सगळे गावकरी आपल्या डोक्यावरती आपल्या आपल्या मूर्त्या घेऊन निघालेले आहेत. आणि जवळच इथे आपल्या केळशी पाटा आहे आणि केळशी पाट्याला लागून खालच्या बाजूला एक नदी जाते. त्या नदीमध्ये आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तर या गावाला जवळ अशी लाभलेली नदी. आता नदीवरती सगळे गावकरी लहान थोरांसोबत सगळ्या बाळगोपाळ आणि स्त्रिया आणि सगळे सर्व गणपती बाप्पा गावकरी आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला निघालेले आहेत. तर आता रस्त्यातली गंमत आणि मजा पाहत आपण जाऊया डायरेक्ट थेट विसर्जनाच्या इथे. आणि असाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कसा वाटला आपली पारंपरिक आपली कला जी काल आपण म्हणजे रात्री पाहिली, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण आता बघितली होती, तसंच आता आपण पुढे या आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन आपण पाहणार आहोत. आणि तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि तुमच्या गावच्या काही आठवणी असतील त्या देखील कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. यापुढे पण आपल्याला चांगल्या आपल्या संस्कृती बघायला मिळणार आहे. आणि लाडक्या आपल्या गणपती बाप्पाचे आता आपण विसर्जन पाहणार आहोत. तर आता आपण शेवटपर्यंत नक्की राहा. चला.
बाप्पा मोरया. लाईव्ह आले अरे तुमचा मोबाईल भरत कसा नाही. हुआ अशीच आहे त्याला हे नाही लावणार त्याने घरातून पीठ नाही लावायचा माझी पेटाने झाली आमची. पण मंडळी बाप्पांचे आगमन झालेले आहे नदीजवळ आणि हे सगळे गणपती बाप्पा 1.5 दिवसाचे. आज आपण त्यांना निरोप देतो आहोत आणि आता या विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व मूर्त्यांचे आपण सर्वांनी रीतसर अशी आरती करणार आहोत आणि आरती झाल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहोत. आणि निरोप दिल्यानंतर जी काही मजा आहे नदीवरची मस्ती, सगळे लहान बालगोपाळ जे आलेत आपल्यासोबत गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि लहान मोठे सगळेच आहेत. तर पुढे आपली धमाल पण बघणार आहोत. जसं नदी आहे, नदीमधली मजा पण सगळेजण करणार आहेत, आनंद घेणार आहेत. तर चला आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहूया आणि अशीच व्हिडिओची मजा घेऊया. चला.
मंडळी पाणी बघा, काही जबरदस्त पाणी आहे, अफलातून पाणी आहे बघा. किती मजा येत असेल या पाण्यामध्ये. सगळेजण मस्त आनंद लुटतात या पाण्याचा. अतिशय सुंदर असा धबधबा दिसतो आपल्याला. मस्त वाहतं पाणी, स्वच्छ पाणी, त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करणार आहोत, त्यांना निरोप देणार आहोत. खरं तर उत्सवाची हीच मजा असते. विसर्जनाच्या नावावरती खरंच पाण्यामध्ये खूप धमाल करायला ह्या लहान मुलांना मिळालं. आणि ह्याच मजेमध्ये खरा जो सण आहे, हा सण खऱ्या पद्धतीने साजरा केला जातो आहे. कारण की ह्या बालपणामध्ये खरं तर फार मजा करायला मिळत असते. पण त्याचबरोबर हे जेवढे पण थोर मोठे मंडळी दिसतात आपल्याला, हे लोक पण या सणाच्या या दिवसांमध्ये आपल्या देवाजवळ असंच या छोट्याशा आनंदाने खूप देवाच्या खूप जवळ पोचतात. आणि सणाच्या याच उत्सवाच्या माध्यमाने सगळेजणं मित्रपरिवार, आपले ओळखीचे पाळखीचे नातेवाईक हे वर्षातनं एकदा सगळेजण भेटतात आणि या सणाला खूप सुंदर अशा पद्धतीने आनंदाने साजरं केलं जातं. आणि आपल्या या कोकणामध्ये ही परंपरा कित्येक वर्षापासून अशीच सुरू आहे. तर आपण यापुढे पण ही परंपरा अशीच सुरू ठेवूया. आणि आज हे आपण आपले हे जे लहान लहान छोटी मुलं दिसत आहेत ना, त्या पाण्याचा आनंद घेत आहेत त्या उत्सवाच्या निमित्ताने, हेच पुढे ह्या परंपरेला कायम ठेवणार आहेत. म्हणून आपल्या कोकणातले तसेच आपले प्रत्येक हिंदू धर्मातले हे सण उत्साहाने साजरे करणे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत तसंच आपल्या जवळच्या लोकांसोबत हे सण साजरे करण्यात खूप खरा आनंद आणि मजा असते. त्याच्यातनंच आपल्याला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जवळ जाता येतं. किती धमाल आहे बघा. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्की त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच सुंदर अशा या परिसरामध्ये निसर्गरम्य या वातावरणात वसलेल्या अशा या गोकुळगावचा आपला हा छोटासा व्हिडिओ आपण आज बघत आहोत. आणि नक्कीच तुमच्या कमेंटने कळू देत की तुम्ही तुमच्या कोकणातल्या गावामध्ये अशा पद्धतीने 1.5 दिवसाचे बाप्पांचं विसर्जन करताना केलेली धमाल आणि मजा. चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहूया आणि आनंद घेऊया. तर मंडळी, भरलेल्या अंतःकरणाने आपल्या बाप्पाला निरोप देताना ते आपले सगळे गावकरी गणपती बाप्पाचे विसर्जन सुरू आहे. एक एक गणपती बाप्पा विसर्जित होत आहे आणि विसर्जन झाल्यावर थोडंसं मन दुखावतं, पण नव्या उमेदीने जसं आपण मोरया करतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा भावनेने आणि अशा आशेने आपण पुढच्या वर्षी बाप्पाची वाट बघत असतो. आणि तसंच यापुढे 5 दिवसाचे गणपती, गौरी गणपती हे आपण शक्यतो झालं तर व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. आणि असाच या व्हिडिओचा आनंद घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि
अशा ज्या गणेशोत्सवाची मजा घ्या, सर्वजण आनंदी राहा आणि सर्वांना खूप खूप चांगलं आरोग्य आणि समृद्धी सुखसमृद्धी मिळू देत अशी या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू.